म्हणतात ना, माणूस आपल्या लेकरांसाठी काहीही करू शकतो आणि करायलाही हवं. पण या जगात असे काही आईबाप आहेत जे या सगळ्या त्रासांनी हैराण होऊन आपल्या लेकरांचाच गळा दाबून टाकतात. पण माझ्यात तितकी ताकद नव्हती. मात्र काहीतरी वेगळं करण्याची हिंमत होती आणि आज मी नेमकं तेच करायला निघाले होते. माझं प्रत्येक पाऊल अगदी मनाच्या दगडासारखं जड वाटत होतं. कारण आज जे काही मी करायला चालले होते ते एक गुन्हा होता. पण ते सगळे क्षण माझ्या डोळ्यासमोर तरळत होते, जे मी माझ्या नवऱ्यासोबत घालवले होते. ते सुंदर, अविस्मरणीय क्षण. ते क्षण मला आतून ओरडून बोलवत होते, थांबवत होते. म्हणत होते की जरी तो या जगात नाही, तरीही त्याच्याशी विश्वासघात करू नकोस. पण मी चालतच होते. थांबायचं काही नव्हतं. माझे कपडे देखील निराशेने भरले होते. माझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच उदासी होती. मी संकटासारखे दिसत होते. कदाचित इतकी सुंदर मी कधीच वाटले नव्हते. अगदी माझ्या नवऱ्यासाठी सुद्धा नाही. पण या सौंदर्याचा काय उपयोग? कारण आज हेच सौंदर्य माझ्यावर आपटणारं होतं. मी त्या माणसाच्या खोलीत शिरले, पण जे दृश्य मी पाहिलं ते बघून मी हात जोडून जमिनीवर बसले होते आणि देवाचं नाव घेत रडायला लागले. कारण आज माझ्यासमोर एक चमत्कार घडला होता. आज माझ्या नवऱ्याला या जगातून जाऊन एक आठवडा झाला होता. हातात थोडेफार पैसे होते, जे आता पूर्ण संपले होते. आता तो काळ राहिलेला नव्हता की थोड्याशा पैशात घर चालेल. रोजच्या खर्चासाठी इतके पैसे लागतात की ते निर्माणच होत नाही. माझी 4 मुलं होती आणि ती सगळी 5 वर्षाच्या आत जन्मलेली होती. कारण मी दरवर्षी एक मुलाला जन्म घातला होता. माझ्या नवऱ्याला खूप शौक होता की त्याची भरपूर मुलं असावी. तो नेहमी म्हणायचा की एका पुरुषाची प्रतिष्ठा त्याच्या मुलांवरून ओळखली जाते. जर त्याच्याकडे मुलांची फौज असेल तर दुसरे पुरुष त्याच्यावर ईर्ष्या करतील आणि ज्याला भाग्यवान समजतील. त्यामागचं कारण मला कधीच कळालं नाही. कारण माझं लग्नसुद्धा खूप कमी वयात झालं होतं. पण माझा नवरा म्हणायचा की त्याला दरवर्षी मूल हवंय. दरवर्षी मूल होणं काही सोपं नव्हतं. जेव्हा डॉक्टरांनी पहिल्याच बाळावर सांगितलं की याचं सिझेरियन होणार, तेव्हा माझ्या नवऱ्याचा चेहरा उतरला. त्याने तोंड वाकडं केलं आणि म्हणाला की जर पहिल्याच मुलावर ऑपरेशन झालं तर ही बाई जास्त सहन करू शकणार नाही. कारण एकदा ऑपरेशन झालं की मग पुढची सगळी बाळंतपण ऑपरेशननेच करावी लागतात. त्याने डॉक्टरांना सांगितले की काहीही करा पण नॉर्मल डिलिव्हरी हवी. नंतर डॉक्टरांनी मलाच सांगितलं की तुझ्या नवऱ्याला तुझी चिंता नाही, त्याला फक्त पुढच्या गोष्टींची घाई आहे. जर तूच जगली नाही तर पुढची मुलं कुठून होणार? मी डॉक्टरांना फक्त एकच उत्तर दिलं, जे काही ते म्हणतात त्यांचं ऐका. आणि डॉक्टरांनी खरंच त्यांचं ऐकलं. पण मी ज्या यातनांमधून गेले ते फक्त मलाच माहीत आहे. त्यानंतर माझ्या मनात नवऱ्यासाठी थोडीशी रिकामी जागा राहिली होती. पण जेव्हा मी त्याला त्याची संतती दिली आणि परत घरी आले, तेव्हा त्याने माझी फारच काळजी घेतली. इतकी काळजी की मला त्या 40 दिवसात 40 वेळा त्याच्यावर प्रेम वाटलं. इतकी काळजी तर कुठलाही नवरा आपल्या बायकोची करत नाही. आजूबाजूच्या घरांमधून वेगवेगळ्या कथा ऐकलेल्या होत्या की माणसं म्हणजे सारखीच असतात. पण माझा नवरा खूप चांगला होता. तो माणूस वाईट नव्हता, पण पुढचं काहीच विचार करत नव्हता. आणि एक दिवस तो या जगातून निघून गेला आणि आम्ही बेसहारा झालो. त्याचं कुठल्याही नातेवाईकांकडे येणं जाणं नव्हतं. कुणाच्या अडचणीत तो काही मदत करत नव्हता. आणि जरी मदत केली असती तरीही आमचं कुणी काही केलं नसतं. कारण आजचा जमाना तसाच आहे. घरातली सगळी सामान विकली गेली आणि आता घरात उपासमार सुरू झाली. मी मागायला लागले. कधी कुणाच्या घरून एक प्लेट खिचडी घेऊन सगळे मिळून खायचो. कधी कुणाकडून एक प्लेट तांदूळ किंवा दुसरी काही वस्तू मागून ती पाण्यात उकळून खायचो. पण हे किती दिवस चालणार होतं? मी मुलांना सोडून कुठेही जाऊ शकत नव्हते आणि काही कामही करू शकत नव्हते. मला काही येतच नव्हतं. आईवडिलांनी मला शिकवलं नव्हतं. वयात येताच त्यांनी लग्न लावून दिलं. आईवडील या जगात नव्हतेच. मी माझ्या बहिणींमध्ये सर्वात लहान होते. सगळी भावंडं आपापल्या घरांमध्ये रमली होती. त्यांनी थोडीफार मदत केली होती, पण त्याचा काही उपयोग झाला नव्हता. कारण ज्या परिस्थितीत आम्ही अडकले होतो त्यासाठी दररोज मदतीची गरज होती. आमच्या गल्लीत एक किराणा दुकानदार होता. एक दिवस मी त्याच्या दुकानात गेले.
त्याच्याबद्दल वेगवेगळ्या आणि विचित्र गोष्टी ऐकल्या होत्या. काही लोक म्हणायचे की तो फारच लोभी आहे, तर काही म्हणायचे की तो चांगला माणूस आहे. पण जर तो सगळ्यांसोबत चांगलाच असता तर त्याचं दुकान कसं चाललं असतं? लोक तर उधारीवर सामान नेतात, पण माझ्याकडे तर पैसे नव्हतेच. मी थोडा वेळ तिथे उभी राहिले. तोही बघत होता की मी उभी आहे. पण मी असा बहाणा केला की जणू मी विचार करत आहे की काय घ्यायचं आहे. मग मी त्याला सांगितलं की मला राशन खूप गरजेचं आहे, पण माझ्याकडे पैसे नाही. त्याला माझा नवरा चांगलाच माहीत होता. त्याने मला मोफत पीठ दिलं आणि म्हणाला, ठीक आहे, घेऊन जा. त्याने मला डोक्यापासून पायापर्यंत पाहिलं. त्याची नजर काहीशी विचित्र वाटली, पण कदाचित मी जास्तच विचार करत होते, कारण आता मी एकटी झाली होते आणि मनात सतत विचित्र विचार यायचे. असं वाटायचं की सगळेच माझे शत्रू आहेत, कोणीच आपलं नाही. मुलं इतकी लहान होती की ती माझी मदत करू शकत नव्हती. त्यांनाच अजून नीट सांभाळण्याची गरज होती. माझी सगळ्यात लहान मुलगी फक्त 5 महिन्यांची होती. मी तिला सोडून कुठेही जाऊ शकत नव्हते. परिस्थिती दिवसेंदिवस अधिक वाईट होत चालली होती. आता मी दररोज त्या किराण्यावाल्याच्या दुकानात जायची आणि काही ना काही वस्तू उधारीवर घ्यायची. तो ती वस्तू खात्यात लिहून ठेवायचा. त्याला वाटत होतं की मी एक खाता उघडला आहे आणि नंतर पैसे देईन. माझा नवरा पण असंच करायचा. गल्लीतले इतर लोकही तसंच करत होते, पण त्याला काय माहीत होतं की माझ्याकडे नंतर देण्यासाठी काहीच राहणार नाही. आता काहीच नव्हतं आणि पुढेही 1 रुपयाही नसेल. घरातल्या अशा गोष्टीसुद्धा विकून टाकल्या, ज्या विकण्याची अजिबात गरज नव्हती, पण त्यासुद्धा निघून गेल्या. एक दिवस एक बाई माझ्या घरी आली. ती माझी मैत्रीण होती, पण माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती पहिल्यांदाच आली होती. मला तिच्याकडून काही मदतीची अपेक्षा नव्हती, कारण तिची परिस्थितीसुद्धा माझ्यासारखीच होती. तिच्या नवऱ्याचे दुसऱ्या मुलीशी प्रेम प्रकरण होते. ती स्वतःही खूप त्रासात होती. तरीसुद्धा ती एक वेळचं जेवण तयार करून घेऊन आली होती. आली आणि माझ्या शेजारी बसली. माझ्या मुलांना खाऊ घालू लागली. मी तिला विचारलं, तू कशी आहेस? तर ती म्हणाली, मला सोड, मला सगळं माहीत आहे, तुझं काय चाललंय. मी तिला सांगितलं की मी किराणा दुकानात जाते, कधी काही आणते, कधी काही नाही. तिने विचारलं, पैसे कुठून आणतेस? मी म्हणाले, नाही, पैसे नाहीत. समज की उधारीवर चाललंय. ती म्हणाली, तो दुकानदार खूप विचित्र आहे. तो तर लोकांच्या घरी पैसे मागायला जातो. मी म्हटलं, जेव्हा घरी येईल तेव्हा बघू. आता काय करू? 4 मुलं आहेत, कसं पोट भरणार? ती म्हणाली, काहीतरी काम कर, मजुरी कर. मी म्हणाले, इतकी लहान मुलं सोडून कसं जाऊ? तिच्या बोलण्यावर मला खूप राग आला की स्वतः मेहनत करते म्हणून मला सल्ला देऊ गेली. म्हणूनच तिचा नवरा दुसऱ्या बायका पाहतो. पण माझा नवरा या जगात नव्हता का, कोण जाणे. तिच्या बोलण्यावर मला खूप राग आला. कदाचित मी उधारीवर राहून खाण्याची सवय लावून घेतली होती. मी म्हटलं, जे चाललंय ते चालू दे. कुणी उचलून पोलिसात तर देणार नाही. उधारच तर आहे. एक दिवस पैसे परत देईन. काहीतरी होईलच. मी स्वतःला देवाच्या हवाली करून टाकलं होतं. खरं तर सगळेच देवाच्या भरवशावर असतात, पण मी तर पूर्णपणे स्वतःला त्याच्याकडे सोपवून दिलं होतं की काहीतरी होईल. पण मी काहीच करत नव्हते. कदाचित हीच माझी चूक होती. पण सध्या तरी माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. दिवस तसेच पुढे सरकत होते. माझ्या मुलांनी तर अजून एक गोष्ट सुरू केली होती. थोडं मोठ्या कॉलनीत जाऊन स्वतःसाठी खाण्यापिण्याची एखादी वस्तू घेऊन यायची. ते म्हणायचे, नंतर पैसे देऊ. आता ती मुलं होती, त्यांना मी कसं थांबवणार? आधीच ते वारंवार विचारायचे की आपले बाबा कुठे आहेत. अशा वेळी त्यांचं मन शांत करायला ते 10 रुपयांची एखादी वस्तू घेऊन आले तर मी त्यांना थांबवू शकत नव्हते. माझ्या नवऱ्याची खूप आठवण यायची. खरं बघितलं तर माझ्यासोबत खूप वाईट झालं होतं. माझ्या नवऱ्याने माझ्याशी नीट वागणं केलं नाही. एवढ्या लहान वयात माझ्यावर 4 मुलांची जबाबदारी टाकून तो निघून गेला. माझं अस्तित्व, माझं शरीर, मी स्वतः इतकी सुंदर होते की जर माझं फक्त 1 किंवा 2 मुलं असती तर माझं पुन्हा लग्न झालं असतं. कुणीतरी माझ्या सौंदर्यावर फिदा होऊन माझ्याशी लग्न केलं असतं. पण 4 मुलांचं ओझं कोण उचलणार?
कुणाला वेड लागलंय का की तो एका सुंदर बाईसाठी 4 मुलांचा खर्च उचलेल? जर त्याने फक्त डाळ भात भाजीही खाऊ घातली तरीसुद्धा खर्च इतका होईल की त्याला वाटेल की मी लग्नच का केलं. माझ्या नवऱ्याने माझं आयुष्य सुंदर बनवायचा प्रयत्न केला होता, पण त्याच्या जाण्यानंतर मला मदत करणारं कोणीच नव्हतं. मला माझी मदत स्वतःच करावी लागणार होती, पण समजत नव्हतं की इतक्या लहान मुलांना घेऊन हे सगळं कसं करायचं. एक दिवस मी दुकानात गेले तर त्या किराण्यावाल्याने एक अशी विचित्र गोष्ट बोलली जी त्याने बोलायला नको होती. तो म्हणाला, "आधी तू किती सुंदर दिसायचीस, काय हाल करून घेतलायस तुझा?" मी म्हटलं, "तुम्हाला तर माहीत आहे माझा नवरा या जगात नाही." तो म्हणाला, "नवरा नसला म्हणजे माणसाने स्वतःची काळजी घेणं थांबायचं का?" मी म्हटलं, "कदाचित तुम्ही विसरत आहात की आपण अशा समाजात राहतो जिथे विधवेला तेलात शिजवलेलं अन्नही मिळत नाही, तिला चप्पल घालायला मनाई असते आणि ती जमिनीवर झोपते. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की नवऱ्याच्या मृत्यूनंतर माणूस संपतो का?" तो म्हणाला, "असं सगळं आधीच होतं, आता कोण पाळतंय हे सगळं? मी सामानात तुझ्यासाठी काही सौंदर्यवर्धक वस्तू टाकतो, स्वतःची काळजी घे." मी म्हटलं, "या गोष्टींपेक्षा माझ्या मुलांसाठी काही उपयोगी वस्तू द्या. सौंदर्य कुणाला दाखवायचं आहे, पण जर मुलांचं पोट भरलं तर आपोआप माझ्या चेहऱ्यावर आनंद येईल." तो म्हणाला, "ते सुद्धा देईन, पण स्वतःचीही काळजी घे. तुझ्यासारख्या सुंदर बाई सगळ्या गावात नाही. तू स्वतःला का अशी गमावून बसली आहे?" मी म्हटलं, "गमावून बसले आहे?" तो म्हणाला, "नाही, तुला पाहून कोणी म्हणणार नाही की तुझी 4 मुलं आहेत. अजूनही तुझ्यात खूप सौंदर्य आहे." कळत नव्हतं मी त्याच्या अशा सगळ्या बोलण्याकडे लक्ष का देत होते आणि तो हे सगळं का बोलत होता. माझ्या आयुष्यात कोणच नव्हतं ज्याच्यासोबत मी मन मोकळं करू शकले असते. कदाचित माझं मन भरून गेलं होतं आणि मी एक परक्या माणसाशी माझं मन मोकळं करायला लागले. असं कधीकधी होतं की माणूस ज्या गोष्टी आपल्याच लोकांशी शेअर करू शकत नाही त्या तो परक्यांशी करतो, कारण आपले लोक आपल्याला जज करतात. कदाचित म्हणूनच तो अशा प्रकारे वागत होता. पण यात काही असभ्य असं नव्हतं. मी काही वाईट बोलले नव्हते. जरा काही बोललेच तर काय झालं. पण जेव्हा मी घरी आले तेव्हा पाहिलं की त्याने सामानात शॅम्पू, क्रीम, लिपस्टिक, पावडर वगैरे सगळं ठेवलं होतं. मला वाटलं की मी हे सगळं लावावं का? पण आपल्या गावातली माणसं अजूनही अशा गोष्टींबद्दल बोलतात. माझ्या नवऱ्याला या जगातून गेले फारसे महिने झाले नव्हते. जर मी हे सगळं लावलं असतं तर लोक पाठीमागे बोललेच असते. म्हणूनच मी काहीच लावलं नाही. विचार केला की परत देईन, पण नंतर ते सगळं एका बाजूला ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा दुकानात गेले तर किराणावाल्याने मला नीट पाहिलं आणि म्हणाला, "माझ्या दिलेल्या गोष्टींपैकी काहीच लावलं नाहीस?" मी म्हटलं, "मन नाही मानत." तो म्हणाला, "मनाला समजाव. तुझं मन न मानल्याने तुझा नवरा परत येणार नाही." मी म्हटलं, "तुमचं म्हणणं बरोबर आहे. कदाचित मी त्याच्याशी माझं मन उघडत होते, कारण मी त्याच्याकडून मोफत वस्तू घेत होते. म्हणून मी माझ्या मजबुरीही त्याला सांगत होते. आज तर मी त्याच्याकडून माझ्या मुलीच्या औषधाचे पैसेही घेतले. तो फक्त किराणा द्यायचा. ही सुद्धा त्याची मेहरबानी होती. पण आज त्याने औषधासाठीचे पैसेही दिले. म्हणाला, "मुलगी आजारी आहे, तिला घेऊन जा डॉक्टरकडे." मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेले तर तिथे काही बायका बसल्या होत्या व त्या म्हणाल्या, "ही बाई काही काम करत नाही, मग एवढे पैसे कुठून येतात की डॉक्टरकडे फिरते आणि मुलांसाठी औषधं घेते." त्या अशा बोलत होत्या जसे मी एखाद्या बागेत फिरायला आले होते. सगळेजण म्हणायला लागले, "हो, तो सुधीर दुकानदार आहे ना, हल्ली तिच्यावर फार मेहरबान आहे. जरी तो मूळचा काटकसरी आहे तरीही हिला भरपूर वस्तू देतो." माझ्याबद्दल बोललं जातंय हे ऐकणं मला खूप कठीण वाटत होतं. मी माझ्याच विषयी बोलणं ऐकत होते, पण मी अशा प्रकारे वागत होते जसं काही मला काही ऐकूच येत नाही. आता तर त्या बायका मुद्दाम मोठ्याने बोलू लागल्या जेणेकरून मला ऐकू जाईल. जेव्हा माझा नंबर आला तेव्हा मी मुलीची तपासणी करून औषधं घेऊन ताबडतोब घरी परत आले.
माझ्या मनात विचारही आला नव्हता की कधी मला माझ्याबद्दल अशा प्रकारच्या गोष्टी ऐकाव्या लागतील. पण गावातले लोक असेच असतात. छोट्या छोट्या गोष्टींना मोठं रूप देऊन त्यांचे किस्से बनवतात. त्या क्षणी मला हे विचार करायला हवं होतं की जिथे माझा शत्रूसुद्धा माझ्याबद्दल काही वाईट बोलू शकत नव्हता, तिथं आज अख्खं गाव माझ्या विरोधात बोलत होतं. असं का होतंय? कारण मीच त्यांना संधी दिली होती. मला स्वतःला सावरायला हवं होतं आणि या सगळ्या गोष्टींपासून बाहेर यायला हवं होतं. पण मी विचार केला, ही लोक बोलतच असतात. जग काय म्हणतं त्याला किती महत्त्व द्यायचं? ही लोक माझ्या घरी काय कमी पडलंय हे बघत नाही. तो माणूस तरी चांगला आहे जो आमच्या अडचणीच्या वेळी मदत करतोय. आणि मी जर या लोकांच्या बोलण्यामुळे त्यांच्याकडून मदत घेणं थांबवलं तर माझी मुलं भुकेने कुठं जातील? मग ही लोक माझ्या मुलांना अन्न देतील का? जर ही जबाबदारी हे लोक घेणार असतील तर ठीक आहे, मग मी कोणाकडूनही काहीच घेणार नाही. जेव्हा ते गेले होते तेव्हापासून ते पहिल्यांदा माझ्या स्वप्नात आले होते. मी त्यांना म्हटलं, तुम्ही माझ्याशी बरोबर वागले नाही, मी खूप त्रासात आहे. ते म्हणाले, सगळं ठीक होईल, पण तू जे करत आहेस ते योग्य नाही. मी थक्क झाले. अचानक मला असं वाटलं की हे स्वप्न नव्हतं, ते खरंच माझ्या समोर होते. पण ते क्षणात नाहीसे झाले. मी उठले तर अंगावर घाम येत होता. म्हणजे हे स्वप्नच होतं, पण खूप विचित्र होतं. माहीत नाही ते काय सूचित करत होते की मी जे करत आहे ते चुकीचं आहे. मग मी विचार केला, ही गोष्ट मी कशी समजून घ्यावी? लोक म्हणतात की स्वप्न म्हणजे फक्त मनाचा खेळ असतो. मी किराणावाल्याकडून खूप सारं सामान घेतला होता. आजसुद्धा जायचं होतं, पण विचित्र वाटत होतं. त्यामुळे आज जाण्याआधी मी त्याने दिलेली लिपस्टिक ओठांवर लावली, जेणेकरून त्याचं लक्ष या गोष्टीकडे जाईल आणि तो खुश होईल आणि मग तो सामान देईल. दुसरं काही बोलणार नाही. माझा सारा हेतू हाच होता की मला सामान मिळावा. पण मला काय माहीत होतं की माझ्यासोबत काय होणार आहे. मी दुकानात गेले. त्याने लगेचच ओळखलं की मी लिपस्टिक लावली आहे. तो म्हणाला, वा, आज तर तू खूप सुंदर दिसतेस. खरंच खूप छान वाटते. सांग, काय हवंय? मलाही आनंद झाला की मी जे काही करायला आले होते ते सहज होत होतं. मी त्याला म्हटलं, मुलं मोठी होत आहे, थोड्याशा किराण्यात भागत नाही. त्याने सांगितलं, आतापर्यंत नवीन माल आलाच नाही. मी स्वतः काही मागवलं नाही, पण तुला जे हवं असेल ते मी देतो. यावर एक कायमचा मार्ग शोधू. महिन्याच्या महिन्याला सामान घेऊन जा. असं रोज रोज येणं बरं दिसत नाही. आणि गावातले लोकही बोलायला लागलेत. मी म्हटलं, हो, गावातले लोक खूप बोलत आहेत. तुम्ही इतकी मदत करत आहात. त्यावर तो म्हणाला, असंच असतं. कोणी कोणासाठी चांगलं करतं तर बाकीचे लोक त्यालाच वाईट नजरेने पाहतात. पण तू काळजी करू नकोस. मलाही कधी कधी आश्चर्य वाटायचं की हा माणूस इतका चांगला कसा? मला फुकटात राशन वगैरे देतो. लोक म्हणतात की तो जर कोणाला 2 रुपये देतो तर त्याच्या शरीरातून 4 रुपये खेचतो. कोणाचाही भलं न करता त्याला फायदा होणारच असतो. पण अजूनपर्यंत मला तरी तसं काही वाटलं नव्हतं. बरं, माझं काम झालं आणि मी घरी परतले. मला सामानाची गरज होती आणि दुसरा कुठलाच उपाय उरला नव्हता. मी त्याच्याकडून एवढं सामान घेतला होता की त्याची किंमत आता हजारोंमध्ये गेली होती. पण जेव्हा घरी पोहोचले तेव्हा मुलं खूप आनंदी झाली. त्यांनी पाहिले की आई खूप साऱ्या वस्तू घेऊन आली आहे आणि माझ्या डोळ्यात पाणी होतं. रात्री मी एकटी बसून रडत होते. मी देवाला म्हटलं, हे देवा, मला माफ कर. मी काय केलं? मी माझ्या सौंदर्याचा उपयोग केला. पण मी काय करू? जगातली कुठलीही आई आपली मुलं उपाशी पाहू शकत नाही. कोणीही मदतीसाठी पुढे येत नव्हतं. लोक फक्त तोंडची सांत्वना देत होते, पण त्या शब्दांनी घर चालत नाही. आता आमच्याबद्दलच्या गोष्टी दिवसेंदिवस वाढतच होत्या. माझ्या मैत्रिणीने सुद्धा मला म्हणून टाकलं. मला तर वाटत होतं की ही काही वावगं नसेल, पण आता वाटतं की तूही चुकीच्या मार्गावर गेलीस. मला इतका राग आला
की तिच्या गालावर थप्पड मारा असं वाटलं. मी म्हणाले, असल्या काहीही गोष्टी नाही, आणि तू माझी मैत्रीण आहेस, मग मैत्रिणीचं वागणं असं असतं का? ती म्हणाली, मग काय करू? मी 2-4 ठिकाणी तुझ्या समर्थनात बोलले, पण लोकांनी मलाच वाईट बोलायला सुरुवात केली. ती अधूनमधून येत असे, काही ना काही सामान घेऊन जाई, पण त्याचबरोबर अशा काही गोष्टी बोलून जाई की माझ्या मनाला चटका बसे. शेवटी मी तिला थेट सांगितलं, माझ्या घरी येण्याची गरज नाही. मला भेटायचं असेल तर मीच तुझ्याकडे येईल. हे ऐकून ती शांत झाली आणि म्हणाली, बरं, एक मीच होते तुझ्यासोबत आणि तू मलाही दूर केलंस, म्हणजे चूक तुझीच आहे. मी म्हणाले, जर तुला वाटतं की चूक माझी आहे तर मग तू माझ्या घरी येणंच बंद कर. सरळ बोलून टाकलं. ती माझं बोलणं ऐकून निघून गेली. किराणा दुकानदाराने मला सांगितलं होतं, उद्या ये, माल येईल आणि मग आपण काही पक्क बोलू. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी गेले तेव्हा तो आधीच सगळं सामान उघडून बसलेला होता. संपूर्ण महिन्याचं पीठ, तेल, तूप, साखर, चहा, डाळ, तांदूळ सगळं तयार ठेवलेलं होतं. मला वाटलं की माल आला असावा, पण त्याने म्हटलं, नाही, हे सगळं मी आपल्यासाठी काढून ठेवलेलं आहे. मी आश्चर्यचकित झाले. मी विचारलं, हे सगळं? तो म्हणाला, हो, त्यासोबत मी तुला भाज्या, फळं, दही, दूध सुद्धा देतो. मी अचंबित झाले. मी म्हटलं, तुम्ही हे सगळं माझ्यासाठी करणार? तो म्हणाला, हो, आणि त्याशिवाय थोडे पैसेही देईन. मुलांसाठी कपडे घे. मुले मोठी होत आहेत, त्यांना कपड्यांची गरज असते. काही पैसे स्वतःजवळही ठेव. औषधं वगैरे लागतातच. 4 मुलं आहेत तुझी. कधी कोणी आजारी होतं, कधी एखादा कार्यक्रम असतो. महिना कसा काढायचा ते मला चांगलंच ठाऊक आहे. आणि असं समजून घेऊ नकोस की मी एकदाच सामान देईन आणि विसरून जाईन. तू जेव्हा येशील, तुझी काहीही अडचण असेल तर मीच तुझी मदत करीन. मी म्हटलं, हे तर माझ्यावर खूप मोठं उपकार आहेत, पण तुम्ही म्हणत होतात ना की काही पक्का मार्ग काढायचा आहे, त्याचा काय अर्थ? तो म्हणाला, पहा, आज मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. त्याने आजूबाजूला पाहिलं. दुकानात कोणी नव्हतं. दुपारचा वेळ होता. तो म्हणाला, हे सगळं मी तुला देतोय, पण फुकटात नाही. तुला माझं एक काम करावं लागेल. मी मनात विचार केला की कदाचित त्याची बायको बाळंत होणार होती, त्यामुळे मला कामात मदतीसाठी बोलावतोय. मी म्हटलं, हो हो, जे सांगशील ते करीन. मदतीसाठी मी तयार आहे. तो म्हणाला, माझं नीट ऐक. आणि मग त्याने जे सांगितलं ते ऐकून माझ्या कानात धूर भरल्यासारखं वाटलं. मी त्याच्याकडे स्तब्ध नजरेने पाहत होते, पण त्याने आपली गोष्ट अगदी स्पष्टपणे सरळ शब्दात मांडली होती. काही मजाक नव्हती, काही लपवाछपवी नव्हती. तो म्हणाला, माझ्या बायकोला लवकरच मूल होणार आहे. मी म्हटलं, हो, गावातल्या बायकांनी सांगितलं होतं. मला वाटलं तुम्हाला माझ्या मदतीची गरज असेल, घरकाम किंवा बाळ सांभाळायला. मी सगळं करीन. तो म्हणाला, ते सगळं सोड, मी तुला काही वेगळंच सांगतोय. मी म्हटलं, म्हणजे? तो म्हणाला, माझी बायको खूप जाड झाली आहे आणि मला तिच्याजवळ जायची इच्छाच होत नाही. तू माझ्यासोबत एक रात्र घालव आणि 1 महिन्याचं राशन घेऊन जा. हे ऐकून मी थक्क झाले. आता मला समजलं की गावातले लोक त्याच्याबद्दल वाईट का बोलतात. शेवटी त्यानेही स्वतःचा फायदाच बघितला. मी शांतपणे त्याचं बोलणं ऐकलं आणि 2 पावलं मागे सरकले. त्याने माझ्याकडे पाहिलं. माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. तो म्हणाला, काय झालं? मी काही विचित्र बोललो का? तू लहान मूल नाहीस, 4 मुलांची आई आहे. तुला माहीत नसेल का? जग कुठं चाललं आहे? देणं घेणं असं चालतं आता. मग काय, मी तुझा काका लागतो का, जो काहीही विचार न करता तुझी मदत करत राहीन? मी शांतपणे मान खाली घातली. मला तिथून निघून जायचं होतं. तो म्हणाला, इथून पळून जाण्याची गरज नाही. मी जे काही बोललो त्यावर विचार कर.
नाहीतर तुझ्यावर एकूण 30,000 रुपये होतात. ते उद्या घेऊन ये. मी दचकली. त्याने प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवला होता. आम्ही काय इतकं खात होतो? रोज थोडंसं पीठ आणि डाळच तर न्यायचो. पण 2-4 महिन्यात 30,000 रुपये झालेच असतील. आजकाल महागाई खूपच वाढली आहे. तो म्हणाला, रात्री 1 वाजता तुझी वाट बघतो. यायचं असेल तर ये, नाहीतर पैसे घेऊन ये. आणि पैसे दिले नाही तर मी पंचायत बोलवीन. सगळ्या गावकऱ्यांपुढे तुला उभं करीन. त्यांनाही कळलं पाहिजे की तू माझ्याकडून पैसे कशासाठी घेत होतीस. तू इथे खातं उघडलं होतंस. तुझा नवरासुद्धा असंच करत होता. पण तो पैसे द्यायचा. आता तुझा नवरा तर या जगात नाही, मग पैसे कोण देणार? अचानक त्याचा आवाज बदलला. त्याची भाषा कठोर झाली. मी तिथून परतले. आकाशाकडे पाहत होते. आता काय होणार? कोणीच माझी मदत करणार नव्हतं. गावकऱ्यांसमोर माझी अब्रूही जाणार होती आणि जे रोजचं उपजीविकेचं साधन होतं तेही संपणार होतं. आज मला समजलं की काही लोक का आपल्या मुलांना संपवतात. कारण ते त्यांना उपाशी पाहू शकत नाही. पण स्वतःच्या मुलांना संपवण्यापेक्षा स्वतःचा जीव घेणं जास्त चांगलं नाही का? पण ही अशी मृत्यू होती जी मी मेल्यासारखी पण खरं तर जिवंत. माझं काहीतरी आतून तुटलं होतं आणि आता मी माझ्या आत्म्याचीच कुर्बानी द्यायला तयार झाले होते. रात्री मी माझ्या मुलांकडे बघत बसले. वेळ होत होता. 12 वाजले होते. माझ्याकडे अजून 1 तास होता. मी त्याने दिलेल्या सगळ्या वस्तू उचलल्या ज्यांनी मी स्वतःला तयार केलं होतं आणि मी त्याच्या घरी निघाले. माझ्या कपड्यांकडे कोणी पाहिलं असतं तर तोंडावर हात ठेवून थक्क झाला असता. हिने असे कपडे घातलेत. सध्या तरी मी चादरीत स्वतःला झाकलं होतं. मी अंधारात चालत होते. माझ्या डोक्यात नवऱ्याबरोबरचे क्षण फिरत होते. माझ्या मुलांचे आवाज, त्यांचं उपाशी पोट घेऊन आई खायला दे ना असं म्हणणं आठवत होतं. मीही मुलं मोठ्या कष्टाने वाढवली होती, म्हणून नाही की त्यांना तडफडताना बघावं लागावं. ठीक आहे, आज मी माझा जीव दिला होता. एक आई याहून काय करणार? बाळ आणि स्वतः यामधून एक निवडायचंच असेल तर आई नेहमी बाळाचीच निवड करते. आता मी आकाशाकडेही पाहत नव्हते. कदाचित देवाशीही नजर मिळवण्याची ताकद राहिली नव्हती. फक्त चालतच होते. मी तिथे पोहोचले. त्याने जागा आधीच सांगितली होती. बहुतेक त्याच्या घराची बैठक होती. त्याची बायको आजारी होती. तिला काहीही कळत नव्हतं घरात काय घडतंय ते. बैठकीचं दार उघडच होतं. त्याने कदाचित खिडकीतून मला पाहिलं असावं, म्हणूनच दार उघडं होतं. जसं मी दारात पाय ठेवला तसं समोरचं दृश्य पाहून मी चकित झाले. तिथे तो सगळं तयार करून बसला होता. खाणं समोर ठेवलेलं होतं. सुगंध सगळ्या खोलीत भरला होता. त्याशिवाय माझ्यासाठी भेटवस्तू आणि तो राशन जो एका मोठ्या पोतात भरलेला होता, ज्याला हातगाडीमध्ये ठेवलं होतं म्हणजे निघताना सहज घेऊन जावं. हा माणूस किती विचार करून बसला होता. माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड तिरस्कार निर्माण झाला होता. मला वाटलं होतं की हा माझा मदतनीस आहे, पण ही होती त्याची मदत. आज मला कळून चुकलं, या जगात कोणी कोणासाठी काही करत नाही. मी दारात उभी होते. माझे पाय पुढे चालत नव्हते, पण मला पुढे जायलाच लागणार होतं. बाहेर थांबले असते तरी कोणीतरी पाहिलंच असतं आणि तरीही सगळी गोष्ट बदनामीवर आली असती. त्या माणसाने मला एक नजर पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य उमटलं आणि लगेचच तो विचित्र आवाजात ओरडायला लागला. त्याच्या किंकाळ्या इतक्या विचित्र आणि कर्कश होत्या की माझं डोकं थरथरायला लागलं. मला काहीच कळेना की याला अचानक काय झालं. काही वेळाने तो वेदनेने धडपडायला लागला. माझ्या लक्षात आलं की कदाचित त्याच्या बायकोने त्याचा आवाज ऐकला होता. ती दुसऱ्या दारातून खोलीत येत होती. मी पटकन एका भिंतीमागे लपून बसले. ती सुद्धा घाबरली होती आणि त्याला हाक मारायला लागली. मी तिथून सटकन पळत आपल्या घरी आले. सकाळी कळलं की किराणा दुकानदार या जगात उरला नव्हता. त्याला हार्ट अटॅक आला होता.
आणि गावकऱ्यांना समजलं नाही की त्याचं अचानक काय झालं. रुग्णालयात नेत असतानाच त्याचं निधन झालं. मी काल रात्री आकाशाकडे पाहून विचार करत होते की मी एक मोठं पाप करायला निघाले आहे आणि खूपच हताश होते. पण आज आकाशाकडे पाहताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे सगळं बघून वाटलं की देवानेच मला वाचवलं का? किंवा त्या माणसाला त्याच्या पापाची शिक्षा तिथेच मिळाली का? कुणालाही माहीत नव्हतं की मी त्याच्याकडून किती कर्ज घेतलं होतं. त्यामुळे ती गोष्ट तिथेच संपली. पण त्यानंतर मी ठरवलं की आता मी हातावर हात ठेवून बसणार नाही आणि कुणाच्या दयेवर जगणार नाही. माझ्या मुलांना पोसण्यासाठी काहीतरी काम करणारच. मी माझ्या सखीशी संपर्क साधला आणि तिला सांगितले की माझी मुलं 3-4 तास तिच्याकडे ठेवावी आणि त्यासाठी मी तिला महिन्याला थोडेसे पैसे देईन. मग मी मजुरीचं काम करायला सुरुवात केली. हळूहळू मला मेहनतीची सवय लागली. पैसे कमी मिळायचे, घर खर्च नीट भागायचा नाही. पण ते पैसे माझे स्वतःचे होते, कुणाकडून मागितलेले नव्हते. त्यामागे कुणाचा लालच नव्हता आणि खरं सांगायचं तर त्या पैशात खूपच बरकत होती. माझ्या मुलांचं जेवण व्यवस्थित होऊ लागलं. मग थोडे पैसे साठवून घरातच एक मशीन घेतली आणि लोकांचे कपडे धुण्याचं काम मी सुरू केलं. गावात अशा प्रकारचं काम आधी कोणी केलं नव्हतं. पण आता लोकांची विचारसरणी बदलत चालली होती. त्यामुळे गावकरी माझ्याकडून कपडे धुवून घ्यायला लागले. मी फारसे पैसे घेत नव्हते, पण हळूहळू मी थोडे पैसे वाढवले. आता लोकांना सवय झाली होती. आता मी संपूर्ण गावाचे कपडे धुत होते. मी अजून 2 बायका कामासाठी ठेवल्या. या सगळ्यांना आता 4 वर्षे झाली होती. माझी मुलं थोडी मोठी झाली होती आणि ते सुद्धा मला मदत करायला लागले होते. मी माझ्या आयुष्यातला एक मोठा धडा शिकले. माहीत नाही कुणाची दुआ होती किंवा माझ्यातलं कुठलं तरी चांगुलपणा, पण देवाने मला वाचवलं. माझी इज्जतही वाचली आणि माझं आयुष्यही. माझ्यासाठी तो प्रसंग होणं अत्यंत आवश्यक होतं, कारण मी एका वाईट सवयींच्या दलदलीत अडकत चालले होते, म्हणजे मागून खाण्याची सवय. पण देवाने त्या प्रसंगातून मला एक मोठा धडा शिकवला. या जगात कुणीही कुणासाठी काही करत नाही, हे मी अनुभवून समजलं. तो माणूस जे करत होता ते माझ्यावर उपकार नव्हते, तर एक सापळा होता. त्याने माझ्यासाठी जाळं पसरवलं होतं, पण देवाने त्यालाच वेळेआधी बोलावून घेतलं. आणि माझा नवरा जो स्वप्नात मला भेटला होता, कदाचित तोही एक संकेत होता की मी जे करणार होते ते चुकीचं होतं. या प्रसंगानंतर मी लोकांच्या घरी जाऊन धुणंभांडी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत असे. मला कोणावरही विश्वास नव्हता, कारण कोणीही कुठलीही गोष्ट फुकट देत नाही. त्या बदल्यात त्याला काही ना काही हवं असतं. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा नक्कीच आवडली असेल. जर ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.